नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं आपली पत्रकार परिषद घेतली आणि आपलं मत मांडलं. ते मत राहुल गांधी यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यावरती होतं. परंतु त्यानंतर देशभरामध्ये त्यांची नाचक्की होत आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर एक गोष्ट लक्षामध्ये बसते आणि सर्व भारतीयांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की कुण्याही व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. नरेंद्र मोदी कोण आहेत? अमित शहा कोण आहे? राहुल गांधी कोण आहे? हे आज एका विशिष्ट पदावरती आहेत म्हणून ह्यांचं नाव आहे. म्हणजे नरेंद्र मोदी या नावाला वलय काय आहे तर ते पंतप्रधान आहेत म्हणून आहे. अमित शहा या नावाला वलय आहे, त्याचं कारण आहे ते ह्या देशाचे गृहमंत्री आहेत. तर विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला वलय आहे. हे लोक येतील जातील, ह्या पदावरचे लोक बदलतील, म्हणजे हे नावं बदलतील. एकेकाळी नेहरू हे नाव होतं पंतप्रधानपदासाठी, इंदिरा गांधी होती, राजीव गांधी होते, अटल बिहारी वाजपेयी होते, आज मोदी आहेत. प्रश्न असा आहे की ही लोक म्हणजे देश नाही, देश यांच्यापेक्षा मोठा आहे आणि देश टिकला पाहिजे, देश वाचला पाहिजे. या देशाची ओळख लोकशाही अशी असल्यामुळं किंवा लोकशाहीच्या माध्यमातून हा देश चालतो. तर सर्व धर्माचे लोक सुजलाम सुफलाम नांदतात, अशी आजपर्यंतची प्रतिमा आहे आणि ती नांदली पाहिजेत, ते महत्त्वाचं आहे. आणि मग ते सुरळीत चालण्यासाठी काही स्वायत्त संस्था ह्या देशामध्ये काम करतात. जसं सर्वोच्च न्यायालय आहे, एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावर सरकारचं नियंत्रण असत नाही, ते स्वतंत्रपणे काम करतात. त्याच पद्धतीनं निवडणूक आयोग ही सुद्धा एक स्वायत्त संस्था आहे आणि त्याचे जे काही आयुक्त आहेत तिचे ते सर्वोच्च पदावरचे, सर्वोच्च त्यांचं पद आहे. त्या लोकांचं काम आहे की ह्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया ही व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे का महत्त्वाचं आहे? तरीही लोकशाही आहे, लोकांनी लोकांसाठी चाललेले राज्य आहे आणि लोक जे मतदान करतात त्या मताच्या बेसवरती जे लोक निवडून येतात तेच सत्तेमध्ये बसतात. म्हणजे काय तर लोकांना जे लोक आवडतात किंवा जो पक्ष आवडतो त्या पक्षाला सत्तेमध्ये बसवण्याचं काम लोक करतात आणि ती प्रक्रिया पारदर्शक व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांच्या मूडनुसार, लोकांच्या इच्छेनुसार, लोकांना जर वाटलं की आपल्याला हा पक्ष न्याय देऊ शकेल, या पक्षाचे लोक आपल्याला न्याय देऊ शकतील, असं लोकांना वाटलं तर ते लोक त्यांना मतदान करतात. त्यांचं मतदान तशाला तसं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि यासाठीचं माध्यम आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले होते, त्यातले उत्तर पाहिल्याच्या नंतर आपण देशवासियांनी सर्वांनी हे सगळं मागेल्या 4 दिवसापासून आपण ऐकतोय कशी नाचक्की निवडणूक आयोगाची स्वतः निवडणूक आयुक्तांनी करून घेतलेली आहे, हेही आपण पाहतोय. त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की राहुल गांधी यांनी एका मतदारसंघामधलं जे काही निवडणुकीचे मतचोरी आहे ती मतचोरी ओपन केली, त्या राहुल गांधी यांना आपण शपथपत्र द्या असं म्हणताय. परंतु त्याच वेळेला 4 विधानसभांची माहिती भाजपच्या एका नेत्याने दिलेली आहे, त्यांना मात्र कुठलंच तुम्ही शपथपत्र मागितलेलं नाही. म्हणजे हा विरोधाभास का? म्हणजे ही एक स्वायत्त संस्था निष्पक्षपणे काम करते का? निश्चितच नाही. कारण एका विधानसभा मतदारसंघामधील निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे काही मतचोरी म्हणून आरोप राहुल गांधी यांनी केला, तो राहुल गांधी मोठा चोर, मोठा गुन्हेगार, की 4 विधानसभांचे आरोप मतामध्ये घोळ झालाय, चोरी झाली आहे असा म्हणणारा व्यक्ती मोठा चोर. मोठ्या चोराला हे काहीच बोललेलं नाही. बारक्या चोराला मात्र पकडलं आणि सांगितलं की तुम्ही 7 दिवसाच्या आत मागावं लागेल. पहिला तर मुळामध्ये निवडणूक आयुक्तांना अशा पद्धतीनं आदेश देण्याचे, अशा पद्धतीनं वक्तव्य करण्याचे अधिकारच नाहीत. निवडणूक आयोग म्हणू शकत नाही तुम्ही माफी मागा म्हणून, कारण ते विरोधी पक्ष नेतेत. सत्तेमध्ये जे लोक बसवले जातात यांना मतदान कमी भेटलं, ह्यांच्या जागा कमी झाल्या म्हणून हे विरोधी पक्ष नेते पदावरती बसलेले आहेत. परंतु त्यांचंही पद असंवैधानिक नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं भाष्य करणं म्हणजे निवडणूक आयोग कशा पद्धतीनं भाजपसाठी काम करतोय हे स्पष्ट होतंय. प्रश्न भाजप का काँग्रेस हा नाही आहे. आपल्याला हेही म्हणायचं नाही की काँग्रेस चांगला पक्ष आहे आणि भाजप वाईट पक्ष आहे. प्रश्न पक्षाचा नाहीच आहे. इथं कोण हारलं कोण जिंकला हा टॉपिक नाही.
एका विशिष्ट पक्षाला निवडून येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणं हे चुकीचं आहे. एका विशिष्ट पक्षाला नुकसान व्हावं असं वातावरण तयार करणं हे चुकीचं आहे. आपण हे बोलतोय. निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं पाहिजे आणि ते होत नाही. आणि त्यामुळं मतचोरी या मोहिमेमध्ये जिथं कुठं कार्यक्रम आपल्या भागात असतील तिथं आपण सहभागी होणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टीची निंदा करणं आवश्यक आहे, ह्याचा विरोध करणं आवश्यक आहे. हे आम्हा सर्वांचं एक जागरूक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. मी परत एक वेळेस सांगतो, हा प्रश्न भाजपला सहकार्य केलं आणि काँग्रेसला नुकसान केलं हा नाही आहे, पक्षाचा विषय नाही. एका विशिष्ट पक्षाला सहकार्य व्हावं अशा पद्धतीची यंत्रणा चालवणं आणि विशिष्ट पक्षाला सहकार्य होऊ नये अशा पद्धतीची यंत्रणा चालवणं ह्याला विरोध आहे. प्रश्न हा काँग्रेस भाजपचा नाही आहे. भाजपच्या ठिकाणी काँग्रेस असतं तरी हेच विषय राहिले असते आणि काँग्रेसच्या ठिकाणी जर भाजप असतं तरी तेच विषय राहिले असते. विषय एवढाच आहे की लोकशाहीच्या पद्धतीने चालली पाहिजे आणि त्यासाठी ह्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आता अशामध्ये तुकारामजी मुंडे अशासारख्या नेत्याची सुद्धा तिथं निवड व्हायला, कर्मचाऱ्याची निवड व्हायला पाहिजे तिथं, असं सूर देशभरातून येतोय. त्यावरती एक आपण वेगळा व्हिडिओ निश्चितपणे बनवू. परंतु आपण सजग राहा, जागरूक राहा आणि मत चोरी संदर्भामध्ये या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटच्या माध्यमातून असतील ना, आपापल्या पद्धतीने जमल तिथं आपली मतं आपण मांडायला हरकत नाही. आपण सावध होणं अतिशय गरजेचं आहे. जय महाराष्ट्र.